मिहिर कोटेचा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। कोरोना काळातील मुंबई मनपाच्या भ्रष्टाचारावर त्यांनी या पत्रातून चौकशीची मागणी केली आहे। कोरोना काळात एका बाजूला सामान्यांना जीवनदान मिळावं म्हणून तुम्ही सुद्धा फ्रंटलाईन योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतात, मात्र दुसऱ्या बाजूला मढ्यावरचे लोणी खाणारी टोळी मोकाट फिरत होती। ऑक्सिजन प्लांट, बेड्स, व्हेंटिलेटर, औषधं, पीपी किट, ग्लोव्ज, मास्क यापैकी एकाही गोष्टीची कमतरता रुग्णांसाठी जीवघेणी ठरली। प्रत्येक पैशाचा वापर एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी होणार होता। अशा परिस्थितीतही मुंबई मनपा भ्रष्टाचाराच्या दलदलीतच बरबटत होती। सामान्यांच्या जीवाची पर्वा न करता मनपा प्रशासनाने पंचतारांकित सेवेसाठी 34,61,19,535 रुपये उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, काय तपशील? आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी न्यूज 18 लोकमतनी ही बातमी दाखवलेली होती की कशा पद्धतीनं जे डॉक्टर्स आणि त्या व्यतिरिक्त जो स्पेशल स्टाफ होता जो या कालावधीमध्ये अवेलेबल होणं खूप गरजेचं होतं आणि त्यांच्या घरी ते जाऊ शकत नव्हते कारण त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढणार होता। अशा वेळेला मुंबई महानगरपालिकेनं या डॉक्टरांसाठी त्यांच्या सगळ्या टीमसाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली होती। डॉक्टरांच्या दर्जानुसार त्यांना त्या त्या ठिकाणी ठेवलं जात होतं। परंतु यामध्ये घोळ असा आहे की समजा जर बीकेसी मध्ये जे कोविड सेंटर आहे त्या कोविड सेंटरच्या आजूबाजूला अनेक पंचतारांकित हॉटेल्स असताना तिथल्या डॉक्टरांसाठी तिथे राहण्याची व्यवस्था न करता त्यांची व्यवस्था ट्रायडंटमध्ये करण्यात आली। त्यामुळं वाहतुकीचा ताण सुद्धा वाढला, वाहतुकीवर होणारा खर्च सुद्धा वाढला आणि मुख्य म्हणजे ते डॉक्टर खरंच तर तिथे राहिले किंवा नाही याचा मुंबई महानगरपालिकेकडे काहीही तपशील नाही। परंतु या सगळ्या डॉक्टरांच्या राहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं 34.5 कोटीहून अधिक रुपये हे अदा केलेले आहेत या सगळ्या पंचतारांकित हॉटेल्सना आणि त्यामुळं म्हणजे महानगरपालिकेतल्या विरोधी पक्षांनी किंवा पहारेकरी असलेल्या भाजपनं याच्यावर आक्षेप घेतलेला होता आणि आता आमदार मिहिर कोटेचा यांनी या संपूर्ण प्रकरणाची अँटी करप्शन ब्युरोकडनं चौकशी व्हावी अशी मागणी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केलेली आहे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये